सावधान, हे लोक तांत्रिक मदत घेऊन तुमच्या फॅमिलीमध्ये कलह अशांती पसरवत आहेत. तुम्हाला दैवीय शक्ती अशा परिस्थितीत काय करायला सांगतात ते आज आपण जाणून घेऊ. हर हर महादेव. हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरोट. आज मी तुमच्यासाठी युनिवर्सचे खास मेसेजेस घेऊन आले आहे. माझी रीडिंग जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ती तुमच्याबरोबर रेझोनेट होईल. ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे. जेवढी तुम्हाला मॅच होईल तेवढीच ठेवा, बाकीची सोडून द्या. आणि हे मेसेजेस तुम्हाला जास्तीत जास्त मॅच होण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टावर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर हे लोक कुठल्या प्रकारे तांत्रिक मदत घेतात ते आणि तुमच्या फॅमिलीमध्ये काय करतात ते, काय अशांती पसरवतात ते, तर आपण हे आज डिवाइनला विचारू. हर हर महादेव. जय मा काली. तुम्ही काय केलं पाहिजे अशा परिस्थितीत? लक्ष देऊन ऐका, कारण ह्याने तुमचाच फायदा होणार आहे. तुम्ही खड्ड्यात जाण्यापासून वाचणार आहात. जस्टिस स्वतःहून पडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला न्याय तर मिळणार आहे. हे तर कन्फर्मेशन. हे लोक काही करू शकणार नाही. ह्या लोकांचे प्लॅन काय आहेत? हे जादूटोणा करतात. ते कोणाला तरी तांत्रिकाकडे जाऊन पैसे देऊन ते तुम्हाला खाण्यातनं नाहीतर कशातनं तरी ते देतील. तर ह्या लोकांना ओळखा, लांब ठेवा. हे लोकांचा फक्त एकच मनसुबा आहे, तुमचं दिल तोडणं, तुम्हाला दुखी करणं, तुमच्या घरात भांडणं तंडणं लावणं, तुमची सेहत खराब करणं आणि तुम्ही जे सक्सेसफुल होत आहे त्याच्यापासून तुम्हाला दूर लोटणं. तर डिवाइन सांगतंय, ह्या लोकांनी काहीही ऑफर दिलं तर घेऊ नका. तुम्हाला माहिती आहेत हे लोक कोण आहेत आणि हे लोकांना सावध करायला जायचं नाही. ह्या घाणेरड्या लोकांपासून डिस्टन्स बनवायचं, लांब राहायचं. त्यांच्याशी भांडलं तर चोर सांगतो का आम्ही चोरी केली म्हणून, तर हे लोक कबूल करणार आहेत का? हे खूप नीच वृत्तीचे राक्षसी लोक आहेत. ह्या अशा घाणेरड्या लोकांपासून लांब राहणं हेच आपल्या हातात आहे. ह्या लोकांना प्रत्येक गोष्टीत बाँड्री करून टाकायची, ह्यांना येऊन द्यायचं नाही. तुमचा सक्सेस, तुमचा पैसा, तुमचं सेलिब्रेशन हे लोक घालवायचा प्रयत्न करतात ना, पण तुम्ही स्टार आहे. देवीय पाठिंबा तुमच्याबरोबर आहे. त्यामुळं ह्या गोष्टीला कुणीही काहीही करू शकत नाही. हे लोक हँगमॅनच्या सिच्युएशनमध्ये येतील, कारण हे एवढा पैसा जे घालवतात आहे ना, तर डिवाइन काय करताय? डिवाइन 1000 गुणा मल्टिप्लाय करून त्यांनी जे काही वाईट केलं आहे ना ते चांगलं बनून तुमच्याकडे येते. त्यामुळे देवाला धन्यवाद नक्की म्हणा. आणि ह्या लोकांचे आता हे हाल होणार आहेत. दुसऱ्यावर बर्बादी करणं, दुसऱ्याच्या आयुष्यात कलह माचवणं, जादूटोणा करणं, हे 1000 गुणा मल्टिप्लाय करून आता ह्यांच्याकडे बॅकफायर होत आहे. त्यांच्या घरात हे सगळं होणार आहे आणि तुमची फॅमिली आणि तुम्ही सेफ आहात. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगा. कुठलेही जर माहिती आहे, तुम्हाला शंका आहे की हे लोक असं करू शकतात, तर तुम्हीच त्या लोकांना एंट्री देता, तुम्हीच त्या लोकांना घरातल्या गोष्टी सांगता. त्यामुळे हे लोक एवढी हिंमत करू शकतात, तुम्हाला खायला देऊ शकतात. तुम्हाला जर माहिती आहे, देव जर सांगतोय, तुमचं इंट्युशन जर सांगतंय, तर तुम्ही ह्या लोकांपासून डिस्टन्स बनवा. बस एवढंच करायचं. देव आहे काळजी करायला आणि आपण घाबरायची गरज नाही. आपण जर कोणाचं वाईटच करत नाही. देवापेक्षा कुणीही मोठं नाही. कुठलाही जादूटोणा, कुठलाही स्पेल देवापेक्षा मोठा नाही. आपली भक्ती वाढवा, आपली श्रद्धा वाढवा, विश्वास वाढवा आणि आपली मेहनत तशीच चालू ठेवा. ह्या जादूटोण्यांना आहे ना, हे जे राक्षसाला खायला घालतात ना, तोच राक्षस मोठा होऊन ह्यांना आणि ह्यांच्या खानदानांना खाणार आहे. तुम्हाला जस्टिस 100% मिळणार आहे आणि कन्फर्मेशन, तुम्ही आणि तुमची फॅमिली प्रोटेक्शनमध्ये आहात. हर हर महादेव.